नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत। खूप दिवसापासून मेसेज येत आहे की सर गणिताची बॅच कधी येते, गणिताची बॅच कधी येते। मित्रांनो, गणिताची बॅच आपली लवकरच येणार आहे आणि त्याचं काम पण चालू आहे। पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की गणित हा विषय सोपा कसा करायचा। कारण का काही विद्यार्थ्यांचा परीक्षेला गेल्याच्या बाद काय होतं की त्यांचा टाइम मॅनेज होत नाही, परत प्रश्न तिथं सॉल्व करता येत नाही किंवा त्यांना समजत नाही। ह्या ज्या भरपूर चुका आहे ना, ह्या होता ते काय करता मुलं की इथं सॉल्व करताना त्यांचा क्वेश्चन बरोबर असतो किंवा त्यांना सॉल्व करता येतो, पण पेपरमध्ये गेल्याच्या बाद काय होतं त्यांच्याकडून चुका होता। जो क्वेश्चन त्यांनी घरी सोडवलाय तोच क्वेश्चन पेपरमध्ये गेले ना त्यांना सॉल्व नाही करता येत। त्या चुका का बरं होत आहे, मग याच्यावर काय केलं पाहिजे, या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। कारण का तुम्ही जोपर्यंत आपली चूक काय होते हे समजून घेणार नाही ना, तोपर्यंत गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आपले मार्क वाढणार नाही। पण मी 100% सांगतो तुम्हाला, मार्क वाढवायचे कसे, कोणत्या विषयावर किती भर द्यायचा, कोणता टॉपिक केला पाहिजे, या गोष्टी जर समजल्या आणि तुम्ही जर इथून मागे बघितलं कोणत्या याच्यामध्ये काय कशावर भर दिला जातो, कोणत्या टॉपिकवर भर दिला जातो, हे जे 4-5 मुद्दे आपल्याला ते पाहिजे आणि याचा 100% तुम्हाला फायदा होणार। एक पहिली महत्वाची म्हणजे गोष्ट पहा, नवीन मुलांसाठी किंवा जुने विद्यार्थी असतील ते पण परीक्षेला गेल्याच्या बाद अवघड प्रश्न एकदम सॉल्व करून येतात आणि सोपा जो प्रश्न असतो ना तो चुकून येतात। याचं फर्स्ट कारण आहे ते म्हणजे क्वेश्चन अपूर्ण वाचणे। तो क्वेश्चन कितीही सोपा असो, तो क्वेश्चन जरी आपल्याला पाठ असेल की जसं की 2 संख्यांचा मसावी लसावी वगैरे XYZ काही असेल आणि पुढे गेल्याच्या बाद आपण काय करतो, सगळ्यात शेवटी ती संख्या कोणती, पण त्यांनी शेवटला क्वेश्चन काय फिरवलेला असतो की त्या 2 संख्यांची बेरीज किती, वजाबाकी किती, गुणाकार किती। मुलं हा देखील प्रश्न चुकतात आणि ते का बरं चुकताय की क्वेश्चन पूर्ण वाचत नाही। याच्या पलीकडे गणिताची तयारी करावी तर कशी करावी हे महत्वाचा मुद्दा आहे। गणित सुरुवातीपासून कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जो विद्यार्थी फॉलो करेल मी जे सांगतोय ते पूर्ण ओरिजिनल, आणि यामध्ये काय आपल्याला बोली बच्चन वगैरे या गोष्टी काही चालत नाही, जे आहे ते ओरिजिनल तुमच्या समोर आहे। ओके, आता कसा अभ्यास करायचा, कसा स्कोर वाढवायचा आणि कसा 45+ मार्क भेटतील 50 पैकी, आणि लागला चान्स 50 पैकी 50 पण भेटला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये, पण त्याचा शेड्यूल आपला व्यवस्थित। आता बेसिक पासून सांगतो, एक एक नोट डाऊन करा आणि याच्यानुसार जर तुम्ही 100% अभ्यास केला तर मी शुअर शॉट सांगतो गणिताची भीती जाणार आणि गणितामध्ये अपेक्षित मार्क येणार 47, 48, 49। लागला चान्स 50 पैकी 50 पण घेणार, हा माझा शब्द आहे। बाळांनो, पहिली गोष्ट आहे महत्वाची, जे विद्यार्थी नवीन असतील, ज्या विद्यार्थ्यांचं कन्सेप्ट नसेल, त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या स्टेप मध्ये तुमचे बाळांनो पाढेपाठ पाहिजे, पाढेपाठ पाहिजे। मग आता हे पाढेपाठ करायचे कसे, 30 पर्यंत पाढे आपल्याला पाठ करायचे, कारण का बेसिक पाया बिल्डिंग बांधायची आहे, बांधण्याच्या आधी ती आपल्याला तो पाया खोदावा लागेल आणि तो पाया आपल्याला उभा करण्यासाठी त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाया तयार पाहिजे, बरोबर। ती बिल्डिंग जर तयार करायची आहे ना, तिचा पाया मजबूत असेल तर बिल्डिंग उभारली जाईल, जर पाया मजबूत नसेल तर ती बिल्डिंग कधी ढासळली जाईल आपल्याला सांगता येणार नाही। तसं तुमच्या गणितामध्ये जो बेस आहे तो तुमचा पाढे। कोणताच टॉपिक असा नाही की त्या टॉपिक मध्ये तुमच्या पाढ्यांचा उपयोग हा होणार नाही। पहिला बेस आहे पाढेपाठ करायचे। आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही खूप पाढेपाठ करतो, पण सर आम्हाला ना पाढेपाठ नाही होत। काही ट्रिक आहे, पण त्या ट्रिक जर केली ते आपल्याला आठवावं लागेल या गोष्टीसाठी, तर मला वाटत नाही की ट्रिक हा विषय पाहिजे, कारण का बेसिक आहे। कोणत्याला ट्रिक पाहिजे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे। ओके, हे पाढे आता करायचे कसे सांगतो मी पहा। पहिले 15 दिवस नवीन मुलांनी
पहिले 15 दिवस 30 पर्यंत डेली पाडे लिहायचे. दिवसाला हे पाडेल्या 2 वेळा. जर नाही झाले तर तुम्ही मला कॉल मेसेज काही करा, मी सांगेल. 100% मला एकाचाही कॉल मेसेज येणार नाही जर मी सांगितलेलं फॉलो केलं तर. हा 15 दिवसाचा शेड्यूल आहे, सांगताना सांगतोय. ज्याला आपलं गणित बनवायचंय आणि बनवायचं असेल तरच, ज्यांनी फक्त बघून सोडून देताल आणि आत्मसात घेणार नाही त्यांच्यासाठी नाही. फक्त जे करतील ना त्यांच्यासाठी. 1 ते 30 पर्यंत पाडे लिहायचे तुम्हाला दर दिवसाला 2 वेळा. किती वेळा घ्यायचे? 2 वेळा. असे किती दिवस करणार? 15 वेळा. पण 16व्या दिवशी मी माझ्या अनुभवानुसार सांगतो, मी जसं ऑफलाईनला घेतो तसं तुम्ही पण 100% 30 पर्यंत पाडे बोलणार. कितीपर्यंत? 30 पर्यंत. दररोज 2 वेळा सोडवायचे आणि असे किती दिवस टार्गेट आहे तुमचं? 15 दिवस. आणि विचारायला लावायचे. आता दिवसाला 2 वेळा लिहिला, एखादी आपला मित्र बाजूला असेल त्याला म्हणायचं आज विचार बरं मला 12चा पाढा काय पाठ पाहिजे. 12, 24, 36, 48, 60, 72, परत 84, 96, 108, 120 असा माझ्यासारखा पाठ पाहिजे. बरोबर? असा मित्राला विचारायला लावायचा. तोपर्यंत लिहायचा. कारण का हार के आगे जीत आहे, हे पूर्ण आपल्याला याच्यावर आहे. तुम्ही जर केली ना, ट्राय केला तर 100% होणार. आणि तुम्ही जर म्हटले पाढे पाठ करावे, अरे तुमचा पायाच आहे. हे जर नाही केलं ना, पुढे तुम्ही अपेक्षा पण ठेवू नका की तुमचा लसावी आणि मसावी हा टॉपिक होईल. त्याच्यावर काळकाम वेगळे, संख्या टॉपिक आहे, ही बेसिक माहिती नसेल तर होणार नाही. पहिली स्टेप झाली गणित बनवण्यासाठी पाढे 30 पर्यंत असणं गरजेचं आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, त्यानंतर गुणाकार, भागाकार या ज्या 4 क्रिया आहे, प्राथमिक 4 क्रिया आहे ना, या 4 क्रिया तुमच्या आतून पाहिजे. आतून एकदम पूर्ण मोकळ्या पाहिजे. कारण का कसलाही भाग दिला ना, न विचार करता न थांबता डायरेक्ट डोळ्यासमोर ती संख्या आठवली पाहिजे की 720 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो असा जर प्रश्न विचारला ना, डोळ्यासमोर लगे आला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5 लगे 6 हे आठवलं पाहिजे. ज्यावेळेस आठवलं ना त्यावेळेस आपण गणितामध्ये मार्क भेटण्याचे चान्सेस आपले वाढले, शुअर शॉट वाढले. आता हे सर करायचं कसं? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. हो का? लागायचं आपल्याला, शिकायचं आपल्याला. कोण 10वी पर्यंत, कोण 12वी पर्यंत काय केलं याला कोणी विचारत नाही. तुम्ही 12वीच्या नंतर जॉबला आहे, तुम्ही किती पैसे कमवताय याला विचारलं जातं. त्यामुळे लाज इज्जत जर ही वाटत असेल ना, हे थोड्या वेळासाठी आपल्या बाजूला ठेवायची. ते आपल्या गरजेचं नाही. आपल्या गरजेची जॉब, आपल्या आई वडिलाचा सन्मान या गोष्टी आपल्या गरजेचे. कारण लाज आणि इज्जत हा प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवायचा. आणि या क्रिया दररोज काय करायचं सांगतो मी. पहा, बेरजेचे 20 प्रश्न घ्यायचे. आपल्या मित्राकडून घ्या, कुणाकडून बी घ्या, मला मेसेज करा, मी PDF पाठवेल, काही अडचण नाही. बेरजेचे 20, वजाबाकीचे 20 प्रश्न दररोज सॉल्व करायचे. गुणाकाराचे 20 आणि भागाकाराचे 20 प्रश्न दररोज सॉल्व करा. असे तुम्हाला हे जे सॉल्व करायचंय हे पण तुमचं 15 दिवसाचं टार्गेट आहे. किती दिवस आहे? 15 दिवस. त्याच्यानंतर जर तुम्हाला मी सांगितलंय आणि जर इम्प्रूव्हमेंट भेटली नाही तर तुम्ही मला बोला. पण तुम्हाला एक करावं लागेल. किती बेसिक मुलगा असू द्या, उगाच बोललं जात नाही की 10वी नापास मुलगा आहे तो IAS झाला किंवा 12वी 3 वेळा नापास होता तरी तो पोलीस झाला. तो उगाच नाही, त्याच्या मागे काहीतरी संघर्ष आहे. लोकांना काय आहे की ते दिसतं तो मुलगा झाला, पण त्याच्या मागचा ना आपला संघर्ष कोणी बघत नाही बाळांनो. तुम्ही किती संघर्ष केलाय या गोष्टीसाठी. हे येत नव्हतं तरी तुम्ही किती काय केलंय. हे तुमचा जो त्रास आहे ना, हा त्रास फक्त तुम्ही
आणि तुमचं मन जाणू शकतं ना आपले आई वडील. त्याच्याशिवाय या जग दुनियामध्ये कोणी जाणणार नाही. ते फक्त बघतील की काय झालंय आणि काय नाही झाला. सक्सेस बघितलं जातं. कोणी हारलेल्याकडे लक्ष नाही देत. पण आपला उलटा आहे माइंडसेट. जो व्यक्ती हारलाय, जो आज झाला नाही, आपण त्याला वर आणतो. ही एक आपल्यामध्ये क्वालिटी आहे. जो जिंकलेला आहे तो 100% त्याचं कल्याण झालेलं आहे. पण जो हारलाय ना मला त्याला साथ द्यायची आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी माझं मेंटॅलिटी फिट आहे. जो विद्यार्थी आहे ज्याला गुणाकार, भागाकार, पाढे वगैरे येतात, ते ओके. त्या विद्यार्थी 100% करणार आहे. पण कोणता तरी विद्यार्थी माझी बॅच बघतोय किंवा माझं लेक्चर बघतोय ना, मला त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी नाही आली ना, तरी तो पोलीस झाला पाहिजे. ते आपलं खरं सक्सेस आहे. आणि तो खरा आपला रिझल्ट आहे. मग याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला ह्या गोष्टी करा. 100% शुअर शॉट गणितात फायदा भेटणार. त्या बेसिक आहे पण खूप महत्वाचे म्हणजे खूप महत्वाचे तुमच्या गणितामध्ये. हे तुम्हाला 20-20 प्रश्न दररोजचे सॉल्व करायचे. असे किती दिवस करायचे? 15 दिवस. त्याच्यामध्ये मी तिसरा सांगतो बघा आता. याच्यामध्ये तिसरा मुद्दा तुम्हाला की जे काही आहे ना हे सॉल्व केल्याच्या बाद आता ज्यावेळेस आपण ही कन्सेप्ट आपली एकदम ओके राहील किंवा क्लिअर राहील त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे ते सांगतो मी तुम्हाला. आता आपलं गुणाकार, भागाकार, पाढे वगैरे पूर्ण पाठ आहे. आपण संख्या टॉपिक घेतला समजा. पहिला टॉपिक आपला संख्या आहे. तो संख्या टॉपिक घेतला ना. आता हा संख्या टॉपिक आपण शिकवलाय. तुम्ही सर्वांनी तो संख्या टॉपिक बघितला. तुमचं काम काय की हा संख्या टॉपिक बघितल्याच्या बाद यावर तुम्ही प्रश्न सॉल्व करणे. यावर तुम्ही प्रश्न सॉल्व करणे. आता सर हे प्रश्न कशातून सॉल्व करायचे? तुमच्याकडे कोणतं ना कोणतं सरांचं पुस्तक आहे. आपल्या मार्केटमध्ये भरपूर असे पुस्तक गणितासाठी उपलब्ध आहे. तुम्ही कोणतंही एक पुस्तक घ्या. त्या पुस्तकामधून संख्या हा टॉपिक कव्हर करा. एक ना एक प्रकार त्याचा सोडवा. आता काही विद्यार्थी काय चुका करता गणितामध्ये ते पण सांगतो. आता मी संख्या टॉपिक शिकवला तुम्हाला आणि काही विद्यार्थी काय करतील ते संख्या टॉपिक शिकवला ना तरी त्या पुस्तकामध्ये गेलं हा संख्याचं लिहिलेलं आहे क्वेश्चन, प्रश्न दिलेला आहे, त्याच्या खाली त्याचं सोल्युशन आहे, त्याच्या खाली ते स्पष्टीकरण आहे. बाळांनो हे जे स्पष्टीकरण आहे ना मी संख्या टॉपिक शिकवलाय, तुम्ही बघितलाय, मग हे स्पष्टीकरण जे आहे ना त्या स्पष्टीकरणावर पहिल्यांदा वही ठेवा. स्पष्टीकरण बघू नका. पहिल्यांदा हा प्रश्न वाचा आणि प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या मनामध्ये लगेच तुम्हाला पुढचं उत्तर येतं का नाही हे बघा. ज्या दिवशी तुम्हाला प्रश्न वाचल्याच्या बाद पुढची स्टेप काय करायची हे जर समजलं ना तुम्ही 100% गणितामध्ये जिंकले. पण तुम्ही जर प्रश्न वाचलाय आणि खालचं सोल्युशन बघून जर सॉल्व करताय ना ही गणित सॉल्व करण्याची चुकीची पद्धत आहे, चुकीची मेथड आहे. संख्या टॉपिकवर प्रश्न सॉल्व करायचे पण कसे त्याचं स्पष्टीकरण न बघता. स्पष्टीकरण बघायचं नाही. पहिला महत्वाचा मुद्दा हा. पहिला संख्या झाला. आता या संख्या या टॉपिकवर भरपूर तुम्हाला प्रश्न आहे जे की आयोगाने विचारलेले, जे की ग्रुप बी ग्रुप डी च्या परीक्षेमध्ये विचारलेले पेपर क्वेश्चन पेपर मधून हे प्रश्न सॉल्व करा. पण कधी सॉल्व करायचे ते सांगतो. पहिली स्टेप तुमचे सर्व टॉपिक याच्यामध्ये क्लिअर झाले पाहिजे. सर्व टॉपिक तुम्ही शिकलेले पाहिजे. सर्व रिव्हिजन पहिल्यांदा तुमची होणं गरजेचं आहे. जसं आता आपण पूर्ण बॅच घेऊन येतोय मी त्यामध्ये तुम्ही एक एक टॉपिक बघायचा, तो पुस्तकातून सॉल्व करा न बघता. ज्यावेळेस तुम्ही सर्व टॉपिक सोडवले त्यावेळेस लवकरात लवकर सिलेबस जेवढा कव्हर करणार ना त्याचा फायदा जास्त होणार. सिलेबस कव्हर केला की तुम्हाला क्वेश्चन पेपर जे इथून मागे झाले ना त्याच्यामधलं गणित आणि बुद्धिमत्ता सोडवायचं म्हणजे इथं तुमचा स्कोर लवकर वाढतो क्वेश्चन पेपरने. पण मग त्या सोडवायच्या कधी? ज्यावेळेस तुम्ही
सर्व टॉपिकचा अभ्यास केलेला असेल त्यावेळेस तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरकडे जायचंय. आणि टॉपिक वाईज पहिल्यांदा अभ्यास करून घ्या. संख्या झाला, त्यानंतर कसोट्या करा. कसोट्या झाल्या त्याच्यानंतर स्थानिक किंमत करा. स्थानिक किंमत झाला त्याच्यानंतर श्रेणी करा. श्रेणीनंतर लसावी मसावी करा. हे पहिले जे बेसिक टॉपिक आहे हे पूर्ण आले पाहिजे तुम्हाला. हा महत्वाचा मुद्दा पहिला याच्यामध्ये. आता दुसऱ्यांदा काय करायचं, ज्यावेळेस तुमचा पूर्ण सिलेबस झालेला असेल, तुम्ही आता फ्री माइंड आहे, सर आता आमचा सिलेबस झालाय, आता इथून पुढे गणिताचे मार्क वाढवायचे कसे. डेलीचा गणित या विषयाचा अभ्यास करताना एक डोक्यामध्ये टार्गेट ठेवायचं, अंक गणिताचे रोज 50 प्रश्न सोडवायचे. मिक्स कसे सोडवायचे, मिक्स सोडवायचे. रोज 50 प्रश्न, 50 प्रश्न अंकगणित आणि 50 प्रश्न बुद्धिमत्ता. 50 प्रश्न बुद्धिमत्ता. रेग्युलर ज्याचा शेड्यूल असेल त्याला 100% याचा फायदा होणार. कमीत कमी 50, तुम्ही जास्तीत जास्त पण करू शकता. पुस्तकामधून 50 करा, मिक्स मध्ये काही अडचण नाही. आणि डेलीच्या 2-3 क्वेश्चन पेपर मधले केले तरी चालू. मिक्स सॉल्व करायचे. याच्यावर जो प्रश्न आडला, समजा आता मला एक काळकाम वेगचा प्रश्न आडला, याच्यावर मला तो प्रश्न आला नाही, त्याच्यावर तुमचं लगे काम आहे बाळांनो की या काळकाम वेग टॉपिकला रिव्हिजन देणे. जर मला काळकाम वेगवरचा प्रश्न आडलाय ना, एक जरी प्रश्न आडला तरी तुमचं काम आहे काळकाम वेग या टॉपिक हा पूर्ण रिव्हिजन देणे, तर तुमचा स्कोर वाढणार. आणि तुम्ही आडलेला जर प्रश्न सोडून दिला न बघता, तो अडचण तशीच राहील. त्या अडचणीमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही. इम्प्रूव्हमेंट पाहिजे तर लगेच तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ही झाली तुमची दुसरी स्टेप, की आडलेला प्रश्न सॉल्व्ह करणे. जो प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटतोय, IMP वाटतोय, तो प्रश्न लिहून काढणे. तो प्रश्न काय करायचा, लिहून काढायचा. एक बुकच करायची आपल्याजवळ. त्यानंतर याच्या पुढे सांगतो मुलं काय काय चुका करता. अवघड टॉपिक करता मुलं आणि सोपे टॉपिक न सोडून देता. कारण का, सोप्याचा कंटाळा येतो सर, आणि ज्या गोष्टीचा कंटाळा येतो तीच गोष्ट आपल्याला पोलीस करते. हा एक माझा शब्द ना लिहून घ्या. ज्या गोष्टीचा कंटाळा येतो ती गोष्ट 100% आपल्याला बनवते, म्हणजे बनवते. याच्या समोर आणखी काय करायचं गणितामध्ये बघा. मी महत्वाचे प्रश्न सांगतो आणि महत्वाचे एक टॉपिक सांगतो. ते टॉपिक न 100% 10 वेळा रिव्हिजन द्या. मी स्वतः ज्यावेळेस या गोष्टी काही करायचो त्यावेळेस कमीत कमी मी एक टॉपिक 10 वेळा सोडवायचं. वेगवेगळ्या पुस्तकामधून, वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर मधून, आयोगाच्या घ्यायच्या, पोलीस भरतीच्या घ्यायच्या, तलाठीच्या घ्यायच्या, ज्या काय हाती पडेल त्याच्यातलं गणित घ्यायचं. SSC GD त्याच टाईपचे सोडून बघायचे. मी महत्वाचे तुम्हाला ज्या टॉपिकवर प्रश्न येणार आहे ना, ते टॉपिक तुम्हाला 10 वेळा सॉल्व्ह करायचे. किती वेळा? 10 वेगवेगळ्या पुस्तकामधून. पहिला सांगतो मी बघा. काळकाम वेग शुअर शॉर्ट यावर एक प्रश्न कमीत कमी विचारला जातो. हा टॉपिक बेसिक पासून ते अवघड पर्यंत 10 वेळा सोडवायचा. आणि याच्यावर आजपर्यंत आपल्या ज्या परीक्षा असतील, जे प्रश्न विचारलाय तो प्रश्न आपल्याला क्वेश्चन पेपर मधून 2004 पर्यंत जायचं. आपल्याला 4 पर्यंत जे काळकाम वेगवर जेवढे प्रश्न असतील सोप्यापासून अवघड पर्यंत तेवढे ऑल क्वेश्चन पेपर मधले सोडून घ्यायचे. क्वेश्चन पेपर मुळे गणित आणि बुद्धिमत्ता शुअर शॉर्ट बनणार. क्वेश्चन पेपरला दुर्लक्ष करायचं नाही. काळकाम वेगच्या नंतर रेल्वे टॉपिक पण पूर्ण करायचा, पुस्तकामधून पण करायचा आणि प्रश्नपत्रिकेमधून पण करायचा.
पुस्तकामधून पण आणि प्रश्नपत्रिकेमधून. का बरं सांगतो? पुस्तकामधून कन्सेप्ट क्लिअर होती आणि प्रश्नपत्रिकेमधून मला समजतं की कोणता टाईप विचारला गेलेला आहे. तिसरा आहे पाण्याची टाकी, पाण्याची टाकी आणि नळ दोन्ही पूर्ण. चौथा गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तर प्रमाण. पाचवा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. सहावा नफा तोटा, नफा तोटा. सातवा, जर सातवा बघितला व्यवहारी अपूर्णांक, खूप महत्वाचा टॉपिक हा, खूप महत्वाचा टॉपिक, IMP टॉपिक व्यवहारी अपूर्णांक. आठवा बघितला याच्यामध्ये लसावी आणि मसावी, लसावी मसावी. अंकगणितात सांगतो, एखादी विसरून राहिला तर तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करून घेताल. त्याच्यानंतर आता सध्याला लेटेस्ट मध्ये ना बोट आणि प्रवाह हा टॉपिक लेटेस्ट खूप विचारला जातोय. बोट प्रवाह, घातांक, घातांक एवढे टॉपिक जे आहे. आणि याच्यानंतर आणखी एक आहे शेकडेवारी, शेकडेवारी. गुणोत्तर प्रमाण घेतलाय, शेकडेवारी घेतला, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, पाण्याची टाकी, रेल्वे, कमी व्यवहारी अपूर्णांक, लसावी, बोट प्रवाह, घातांक, शेकडेवारी आणि तुमचा भागीदारी वगैरे जे आहे, हे एवढे टॉपिक वर जास्त भर द्यायचा तुम्हाला. याच्याने काय होईल, 100% ना तुम्हाला याचा 100% शुअर शॉट याचा ना फायदा होणार. फक्त काय की व्यवस्थित करायचं, बरोबर. आता याच्या पुढे आपण जे बघणार आहे ते काय करायचं बघा आता व्यवस्थित. चला, ह्या टॉपिक वर तुम्हाला जास्त भर द्यायचं, या टॉपिक वरनं तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त याच्यावर भर द्यायचा. ओके. आता बघा, हे तुम्हाला 100% मार्क वाढून देणार. रोज जसं मी सांगितलंय तसा फॉलो करा. आपली बॅच येत आहे, ती बॅच लवकरात लवकर आल्याच्या बाद मी एकदम बेसिक पासून ते अवघड लेवल पर्यंत शिकवलंय. ते सर्वांना समजेल या पद्धतीतच मी शिकवलंय. आणि आपल्याला काही म्हटलं, तुम्ही जर म्हटले सर होतच नाही, मी आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही मी जेवढं आज सांगितलंय ना तेवढे टॉपिक आणि जसा मी गणिताचा अभ्यास सांगितलाय फक्त तेवढा तुम्ही अभ्यास करा. 100% सांगतो मी तुम्हाला की याचा फायदा तुम्हाला 100% होणार. फक्त एकदा तुम्ही बघा. ओके, धन्यवाद.